कशा सर्वजण मजेत ना? नक्की सर्वजण मजेत असाल आणि विशेष म्हणजे काळजी घेताना काळजी सर्वांनी घेतलीच पाहिजे. आज या ठिकाणी एका सुंदरशा संध्याकाळी मी तुमचा होस्ट अनिकेत पिसे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहे एका विशेष अशा कार्यक्रमासाठी. या कार्यक्रमामध्ये आपल्याला एका अशा सुवर्ण संधीची माहिती मिळणार आहे की ज्याची कदाचित आपण कधी कल्पना केली नसेल. आणि या कल्पनेची माहिती देण्यासाठी माझ्याकडे एक सुंदरसा असं पॅनल आज या ठिकाणी आलेला आहे. त्या पॅनलचं आपण या ठिकाणी सर्वांनी स्वागत करूया. पण त्यासाठी मित्रांनो तुमची एक्साइटमेंट असणं ही खूप गरजेची आहे. तर तुम्ही एक्साइटेड आहात की नाही? आर यू एक्साइटेड? येस. आर यू फायर्ड अप? येस. यस. खूप मित्रांनो, खूप छान. तुमच्या या अशा एक्साइटमेंटमध्ये आता आपल्या उत्साहाची जास्त वेळ वाट न बघता मी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आणि सर्वप्रथम या कार्यक्रमाचा जो भाग आहे तो आहे एक बिझनेस प्रेझेंटेशन. तर त्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करत आहे एक डायनामिक पर्सनॅलिटी श्याम सर यांना. सो प्लीज हेल्प मी वेलकम श्याम सर. नमस्कार मित्रांनो, मी श्याम दाभाडे. बाय प्रोफेशन मी टीचर आहे आणि सोबतच जगातील सर्वात उत्कृष्ट आणि सोपा बिझनेस माझ्या परिवारासोबत मी बिल्ड करतो. आज बीटनी माझ्यावरती बिझनेस प्लॅन देण्याची जबाबदारी दिली. तर मी सर्वप्रथम तुम्हाला काही फोर्स करणार नाही किंवा कन्व्हिन्स करणार नाही. फक्त या बिझनेसमधला माझा जो काही पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये मी आपल्यासोबत शेअर करतो. तर बघा मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकी नावाचे एक जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत की ज्यांनी 40 वर्ष संपूर्ण जगाचा अभ्यास केला आणि सांगितलं की जगामध्ये लोक कशा पद्धतीने पैसा जनरेट करतात. तर त्यांनी सांगितलं की 4 क्वाड्रंटमध्ये जगामध्ये लोक पैसा जनरेट करतात: एम्प्लॉईज, सेल्फ एम्प्लॉईज, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर्स. सेल्फ एम्प्लॉईजमध्ये जे व्यक्ती गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, आपला वेळ त्या सेक्टरसाठी खर्च करतात आणि त्या मोबदल्यात पैसा जनरेट करतात, त्यांना आपण म्हणतो एम्प्लॉईज. मग यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे आले, प्रायव्हेटमध्ये काम करणारे आले. सेल्फ एम्प्लॉईज म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यक्ती आपला स्वतःचा वेळ स्वतःसाठी खर्च करतो आणि त्या मोबदल्यात पैसा जनरेट करतो. उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर डॉक्टर आपला वेळ आपल्यासाठी खर्च करतो आणि पैसा जनरेट करतो. त्यानंतर इंजिनियर्स, साधा शेतकरी सुद्धा आपण त्याला सेल्फ एम्प्लॉईज म्हणून. त्यानंतर आहे बिझनेसमॅन. बिझनेसमॅन म्हणजे अशी व्यक्ती की पैसा जनरेट करण्यासाठी त्या व्यक्तीला एखाद्या फील्डवरती हजर होण्याची किंवा तिथं हजर राहण्याची आवश्यकता नसते. म्हणजे उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपण चाणक्य साहेबांचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर चाणक्य साहेब बँकेमध्ये गेले काय किंवा नाही गेले काय तरी त्यांना पैसा मिळणारच. त्याला आपण म्हणतो बिग बिझनेसमॅन. आणि इन्व्हेस्टर्स म्हणजे अशी व्यक्ती की जी लोक पैशाने पैसा जमवतात. शेअर मार्केट असेल, इक्विटी असेल, फिक्स्ड डिपॉझिट, रिअल इस्टेट, इथं ते लोक पैसा गुंतवतात आणि त्यामुळे पैसा कमवतात. तर रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलं की हे 4च माध्यम आहेत की ज्यामधून लोक लिगल पद्धतीने पैसा जनरेट करतात. आणि या 4 लोकांना त्यांनी परत 2 भागामध्ये डिवाइड केलं, ए आणि बी. ए मध्ये मग एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईज आणि बी मध्ये बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर्स. तर त्यांनी जेव्हा आणखी सर्वे केला तर सांगितलं की जगातील 90% लोक हे ए क्वाड्रंटमध्ये आहेत आणि फक्त 10% पॉप्युलेशन हे बी क्वाड्रंटमध्ये आहे. पण ज्यावेळेस त्यांनी इन्कमचा सर्वे आपल्याला सांगितला तर त्यांनी सांगितलं की 90% लोकांकडे जगातील फक्त 65% पैसा आहे आणि या 10% लोकांकडे जगातील 95% पैसा आहे. हे असं का? इथं लोक जास्त आहेत, पैसा कमी, इथं लोक कमी आणि पैसा जास्त. कारण या लोकांची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. ही जी लोक काम करतात ए क्वाड्रंटमध्ये, हे ज्या पद्धतीने काम करतात त्याला म्हटलं जाते ऍक्टिव्ह इन्कम. म्हणजे जे काम ते करतायत त्या ठिकाणी त्यांना ऍक्टिव्ह राहावं लागते. म्हणजे कलेक्टर जरी असेल तर कलेक्टरला ऑफिसमध्ये गेल्यानंतरच पगार मिळतो. आणि बी क्वाड्रंटमध्ये जे लोक आहेत ते जे इन्कम जनरेट करतात त्याला म्हटलं जाते पॅसिव्ह इन्कम. म्हणजे हे लोक जे इन्कम जनरेट करतात तर तिथं त्या फील्डवरती ते गेले नाही तरी पैसा त्यांच्यासाठी काम करत राहतो. आणि म्हणून मग हे 90% लोक आयुष्यभर या 5% पैशाच्या मागे धावतात आणि हा 95% पैसा आयुष्यभर या 10% लोकांच्या मागे स्वतःहून धावतो. मग हे असं का होतंय? कारण या लोकांची जी काम करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. हे एक क्वाड्रंटमध्ये लोक काम करताना हाऊ याचं क्लिअर असतं की हे काम कसं करायचं. डॉक्टरला माहिती आहे आजार कसा बरा करायचा, शिक्षकांना माहिती आहे कसं शिकवायचं. पण बी क्वाड्रंटमध्ये जे लोक आहेत ते काम करताना त्यांचा भाय क्लिअर असतो की मला हे काम काय करायचं.
एक सोपं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपण मी जर प्रश्न केला की ताजमहल कुणी बांधला, तर लगेच आपण उत्तर देतो की शहाजहानी. पण खरोखर तो शहाजहानी बांधला का, तर नक्कीच नाही. पण तो जो आहे तो वर्कर्स आणि इंजिनियर्स लोकांनी बांधला. कारण त्यांचं हाऊ क्लिअर होतं कसा बांधायचा, पण का बांधायचा शहाजहानचं क्लिअर होतं. आणि जगामध्ये मग ओळख कोणाची आहे, ज्यांचं भाय क्लिअर आहे त्यांची. मग या बिझनेसच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हा बिझनेस कसा करायचा हे फक्त 90% मॅटर, हे फक्त 10% मॅटर करणार. पण हा बिझनेस आपल्याला का करायचा हे 90% मॅटर करणार. बिझनेस कसा होईल याची काही काळजी करायची नाही, पण हा का करायचा एकदा आपल्याला हे जर क्लिअर झालं तर नक्कीच आपल्याला या बिझनेसच्या माध्यमातून एक आयुष्य बदलण्याची एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळेल. तर आता हे ए कॅटेगरी मधले आणि बी कॅटेगरी मधले लोक कशा पद्धतीने काम करतात ते आपण एका ग्राफच्या माध्यमातून बघू. तर सर्वात आधी जे ए कॅटेगरी मधले जे लोक आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात ते सिद्धांत किंवा प्रिन्सिपलच्या तत्वामध्ये काम करतात आणि त्या तत्वाला म्हटलं जाते टाइम ब्लॉक प्रिन्सिपल. आता हे टाइम ब्लॉक प्रिन्सिपल काय आहे हे आपण एका ग्राफच्या माध्यमातून बघू. फॉर एक्झाम्पल इथं तुमचा हा टाइम आहे आणि तुमचा हा मनी. समजा एखादा व्यक्ती 8 तास काम करतो आणि त्याला एक एवढा पगार मिळतो. आता या व्यक्तीला जर असं वाटलं की मला माझा पगार वाढवायचा, नक्कीच त्या व्यक्तीला मग जास्त काम करावं लागेल. मग तो 16 तास काम करणार तेव्हा त्याचा पगार दुप्पट होणार. पण त्याला जर असं वाटलं की नाही माझा हा पगार कमी आहे, मला आणखी वाढवायचा, मग त्याला काय करावं लागणार, नक्कीच आपला वेळ वाढवावा लागणार. मग तो व्यक्ती जर 24 तास काम करणार तर मग त्याला तिप्पट पगार मिळणार. पण परत त्याला जर आपला हा पगार जर वाढवायचा असेल तर तो वाढवू शकतो का, तर नक्कीच नाही. कारण इथं कुठेतरी टायमाला लॉक लागला. पण आपण प्रॅक्टिकली जर विचार केला तर खरोखर 24 तास आपण काम करू शकतो का, तर नक्कीच नाही. कुठलाही व्यक्ती फक्त 8 ते 10 तास चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. म्हणजे आपण इथे काय सांगू शकतो की आपलं जे इन्कम इथं वाढते हे आपल्या वेळेवरती वाढते. आणि वेळ कशी आहे आपल्याकडे लिमिटेड 24 आवर्स. मग यानुसार आपण काय सांगू शकतो की या सिद्धांताचे काही ड्रॉबॅक्स आहेत आणि त्या ड्रॉबॅक्स मधले काही मी सांगतो. तर सगळ्यात आधी आहे लिमिटेड टाइम. आपल्याकडे आणि तुमच्याकडे जी वेळ आहे ती लिमिटेड आहे 24 तास. आणि आपण इथं बघितलं की आपलं जे इन्कम इथं वाढते हे वेळेवरती वाढते. मग आपली वेळ जर आपल्याकडे लिमिटेड आहे मग आपलं इन्कम कसं राहणार, तर नक्कीच लिमिटेड. म्हणजे दुसरा जो ड्रॉबॅक आहे या सिद्धांताचा तो आहे लिमिटेड इन्कम. तिसरा जो ड्रॉबॅक आहे सिद्धांताचा तो म्हणजे सेम वर्क. म्हणजे ज्या फील्डमध्ये आपण आता काम करतो 10-15 वर्षापासून, आपण याच फील्डमध्ये जर आणखी 10-15 वर्ष जर काम केलं तर किती बदल होणार आपल्या आयुष्यात. पगार वाढणार, पण पगाराच्या मानाने तेव्हा महागाई सुद्धा वाढलेली आहे. म्हणजे आपण काय सांगतो की जे आपण काम करतो या कामाचं स्वरूप जर आपल्याला बदलवायचं असेल तर नक्कीच आपल्याला आपण जे सध्या काम करतो ते आपल्याला थोडं त्यावर विचार करावा लागेल. आणि चौथा जो ड्रॉबॅक आहे ते म्हणजे सिंगल सोर्स ऑफ इन्कम. आपल्याकडे सध्याची उत्पन्नाची जी साधनं आहेत ती आपल्याकडे एकच आहे, आपला करंट जॉब. आता हे सिंगल सोर्स ऑफ इन्कम काय आहे त्याचं आपण एक उदाहरण बघू. फॉर एक्झाम्पल एक 4 ते 5 लोकांचे कुटुंब आणि त्यामध्ये एक व्यक्ती कमवणारा. हा व्यक्ती जो त्याचा जॉब असेल किंवा जे काही त्याची सर्व्हिस असेल तिथे जातो, काम करतो आणि परत संध्याकाळी घरी परत येतो. हे डेली रुटीन त्याचा तेच आहे. पण एक वेळा आपण विचार करू की हा व्यक्ती सकाळी आपल्या जॉबवरती गेला आणि काही कारणास्तव घरी परत आलाच नाही, तर हे जे 4 ते 5 लोक आहेत या फॅमिलीमध्ये यांचं काय होणार. या प्रश्नाचं उत्तर आहे का आपल्याकडे, तर नक्कीच नाही. म्हणजे आपण सांगू शकतो की आपली जी इन्कम सेक्युरिटी आहे ती किती आहे, तर 0. आणि म्हणून मग आपलं ॲसेट व्हॅल्यू किती आहे, 0. ॲसेट व्हॅल्यू म्हणजे की जोपर्यंत आपण काम करणार तोपर्यंत आपल्या घरामध्ये पैसा येणार, ज्या दिवशी आपलं काम करणं बंद त्या दिवशी घरामध्ये पैसा येणे बंद. तर अशा पद्धतीनं हे ए कॅटेगरीमध्ये लोक काम करतात आणि म्हणून 90% लोकांकडे फक्त जगातील 5% प्रॉपर्टी आहे. माझं हे बी कॅटेगरीमधले 10% लोक आहेत त्यांच्याकडे 95% पैसा का आहे, ते सुद्धा एका विशिष्ट प्रिन्सिपलने काम करतात. आता त्यांचं प्रिन्सिपल कोणतं आहे ते पण आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून बघू. तर बी कॅटेगरी मध्ये जे लोक आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात त्याला म्हटलं जाते टाइम मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन. आता हे टाइम मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन याच्यासाठी आपण एक उदाहरण बघू. हे नाव सगळ्यांनी ऐकलंच असेल, बाटा. ज्यावेळेस आपण बाटाचं नाव लक्षात येते आपल्या नजरेसमोर होतं लगेच आपल्याला चपला बुटा होता. तर बाटाजींनी 1957 मध्ये कोलकात्याला आपले
शॉप सुरू केलं आणि लोकांना चांगल्या पद्धतीने सर्व्हिस दिली. पण हे व्यक्तिमत्व कसं होतं, व्हिजनरी. आणि त्या व्हिजनरी व्यक्तिमत्वामुळे त्यांनी ठरवलं की भारताच्या प्रत्येक शहरामध्ये मी माझी फॅक्टरी आउटलेट सुरू करेन. आणि म्हणून सिंगल टायर फ्रँचायझी या कन्सेप्टनुसार त्यांनी हैदराबाद, चेन्नई, मुंबई, दिल्ली, बेंगलोर या प्रत्येक ठिकाणी आपली फॅक्टरी आउटलेट सुरू केले आणि या प्रत्येक लोकांसोबत आपल्या बिझनेसची पार्टनरशिप केली. आता जनरली आपण जी पार्टनरशिप करतो ती 60-40 किंवा 50-50, पण बाटाजींनी या लोकांसोबत जी बिझनेसची पार्टनरशिप केली ती केली 96x4, की जो काही प्रॉफिट होईल तो 96% तुम्ही ठेवा आणि 4% प्रॉफिट मला द्या. मग या कन्सेप्टनुसार काय झालं, तर लोक माझं दुकान किंवा माझं बिझनेस म्हणून काम करायला लागले. आणि ज्यावेळेस 2000 साली सर्वे झाला तर या सर्वेस असं निदर्शनास आलं की बाटाजींची संपूर्ण देशभरात 10,000 फॅक्टरी आउटलेट्स होते. आता मला सांगा मित्रांनो, जर बाटाजींची 10,000 फॅक्टरी आउटलेट्स आहेत, एक फॅक्टरी आउटलेट्स दर 10 तास प्रतिदिन जर चालत असेल तर बाटाजींसाठी एका दिवसाचं काम होते 1 लाख तास पर डे. म्हणजे आपण बघितलं की आपल्याकडे जी वेळ आहे ती 24 तास, पण बाटाजींनी आपल्या टायमाचं मल्टिप्लिकेशन केलं. याच 10,000 शॉपमधून कमीत कमी त्यांना 4% प्रमाणे आपण 100 रुपये पकडले तर त्यांना एका दिवसाला मिळतात 10 लाख रुपये पर डे. कसं इन्कम आहे मित्रांनो, छान इन्कम आहे. मग यासाठी बाटाजींनी काय केलं, तर फक्त आपला टाइम मल्टिप्लिकेशन आणि डुप्लिकेशन. तर तीच अपॉर्च्युनिटी मी आपल्यासमोर या प्रेझेंटेशनमध्ये सांगणार की आपल्याला सुद्धा ही एक संधी आहे. आता मला सांगा, हे जे 10,000 शॉप्स आहेत यातले 100 दिवस जर बंद पडले तर बाटाजींच्या आयुष्यामध्ये काही जास्त बदल होणार आहे किंवा इन्कममध्ये काही बदल होणार आहे का? जास्त नक्कीच नाही. तर अशा पद्धतीनं हे ए कॅटेगरी मधले आणि बी कॅटेगरी मधले लोक काम करतात. आता आपण एम्प्लॉई म्हणून आपण ए कॅटेगरी मध्ये आहोत, पण आपल्याकडे ही अपॉर्च्युनिटी आहे की या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून आपण हा ऑर्डर बदलण्याची आपल्याकडे संधी आहे. तर ती कशी, तर त्यासाठी आपण एक उदाहरण बघू आपल्या ट्रॅडिशनल मार्केटचं. आपल्या ट्रॅडिशनल मार्केटमध्ये काय असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या वस्तू वापरतो. ह्या वस्तू आपण वापरतो म्हणजे आपण झालो कस्टमर, आणि ह्या वस्तू कुठून ना कुठं तयार होतात, त्याला आपण कंपनी म्हणून किंवा मॅन्युफॅक्चरर. मग आपण या मार्करचंच उदाहरण घेऊ, या पेनाचं, की समजा हा पेन जर कस्टमरला 100 रुपयामध्ये मिळाला तर काय वाटतं, तो कंपनीमध्ये सुद्धा 100 रुपयाला तयार झाला असेल का? तर नक्कीच नाही. हा पेन याचा सुद्धा एक टॉपचा सर्वे झाला की कुठलीही ब्रँडेड वस्तू कंपनीमध्ये फक्त 30%ला तयार होते आणि कंपनी त्यामध्ये आपला 10% प्रॉफिट ऍड करते. अशा पद्धतीने ती वस्तू 40% कॉस्टमध्ये बाहेर पडते. पण ही वस्तू घेण्यासाठी कस्टमर तर डायरेक्ट कंपनीमध्ये जात नाही. हा कस्टमर ती वस्तू खरेदी करतो जवळच्या रिटेलरकडून, रिटेलर होलसेलरकडून, होलसेलर डिस्ट्रीब्युटरकडून, डिस्ट्रीब्युटर जे कॅरी फॉरवर्ड एजंट असतात त्यांच्याकडून, आणि हा एजंट म्हणजे मॅन्युफॅक्चररकडून वस्तू काय. मग ज्यावेळेस ही वस्तू अशा चेन सिस्टमच्या माध्यमातून कस्टमर पर्यंत पोहोचते तर 40% किमतीची वस्तू 100% किमतीला मिळते. म्हणजे या ठिकाणी कस्टमरच्या पॉकेटमधून 60% पैसा हा खर्च झाला. हा कुणावरती, तर या मधातल्या लोकांवरती. आणि कुठलीही वस्तू जेव्हा लॉन्च होते तर त्या वस्तूची आधी जाहिरात होते. जाहिरात कोण करते, तर मोठमोठे सेलिब्रिटी. ऐश्वर्याला येते आणि सांगते की माझ्या सौंदर्याचं राज आहे लक्सावर. म्हणजे हॅमरिंग करते आपल्या मनावरती, स्वतः वापरत नाही आणि आपल्याला हॅमरिंग करतात की तुम्ही वापरा. आणि हा 60% पैसा हे सगळे लोक घेऊन जातात. आणि हे ज्या मोठमोठ्या बिझनेसमॅन लोकांना कळालं, ज्या उद्योगपतींना कळालं की इथं फक्त कंपनीचा 10% प्रॉफिट आहे, 60% प्रॉफिट आमध्ये घेऊन चाललंय. मग त्यांनी काय केलं, मॅन्युफॅक्चरर ॲज इट इज, कस्टमर ॲज इट इज, आणि मधामध्ये सुरू केले शॉपिंग मॉल्स. आपल्या बुलढाण्यात सुद्धा आला. आणि आता हा जो 60% पैसा हे शॉपिंग मॉल्समध्ये घेऊन चालले. आता ट्रेंड परत बदलला. मॅन्युफॅक्चरर पण जिथल्या तिथं आहे, कस्टमर पण जिथल्या तिथं आहे. आणि आता जी आपण शॉपिंग करतो ती करतो ऑनलाईन. आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे जे आहे हे आता हा 60% पैसा घेऊन चालले. म्हणजे आपण जर इथं बघितलं की हा 60% पैसा हा आपल्या पॉकेटमधला आहे आणि हे लोक घेऊन चालले. मग आपली कंपनी काय सांगते की वस्तू बनवणारे आम्ही आहोत, वापरणारे तुम्ही आहात. मग या मधातल्या लोकांची काय आवश्यकता. हे जे लोक आहेत यांना बाजूला हटवून हा कस्टमर तुम्ही डायरेक्ट या मॅन्युफॅक्चरर सोबत जोडा. आणि हा जो 60% पैसा आतापर्यंत हे लोक घेऊन चालतात आणि हे मोठे झाले, हा 60% पैसा
कस्टमरचाच आहे, हा कस्टमरचा कस्टमरलाच परत मिळतो. तर या कन्सेप्टला म्हटलं जातं मित्रांनो डायरेक्ट सेलिंगची कन्सेप्ट, म्हणजे थेट विक्रीचा व्यवसाय. आता हा जो 60% पैसा ही काही छोटी अमाऊंट नाही. आता ही 60% अमाऊंट म्हणजे किती एक्झॅक्टली ते आपण एक बघू. समजा एखाद्या 4 ते 5 जणांच्या फॅमिलीला 5,000 रुपयांचा किराणा लागतो, तर 60% प्रमाणे आतापर्यंत आपण 3,000 रुपये एक्स्ट्रा देत आलो. मग हा जर एका फॅमिलीचा जर आपण विचार केला एका महिन्याचा, तर 12 महिन्यांचे 36,000 रुपये. मग हा जर एक कुटुंबाचा विचार केला, पण आपण एखादा छोटा प्रोग्राम जरी घरी ठेवला तर आपण सहज 800 हजार प्रत्येक छापतो. पण आपण 100 फॅमिलीचा जर विचार केला, 100 फॅमिलीचे जर 36,000 रुपये वर्षाचे आपण एक्स्ट्रा देतो, तर ही अमाऊंट होती मित्रांनो 36 लाख रुपये. आता या अमाऊंट मधले हे जे आहे 50% सुद्धा जरी आपल्याला मिळालं तर कशी अमाऊंट आहे मित्रांनो, नक्कीच छान आहे. तर आता ही कशा पद्धतीने आपल्याला मिळणार, तर ते इथं आपण बघू की हा जो 60% पैसा आपली कंपनी आपल्याला कशा पद्धतीने परत करते तर ते बघू. तर सर्वात आधी 10 ते 15% प्रोडक्ट डिस्काउंट मिळतो. सेकंड 3 to 21% परफॉर्मन्स बोनस. थर्ड 6 to 9% लीडरशिप बोनस. आणि फोर्थ 15% डेफ बोनस. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 15 + 15 30, 21 + 9 30, म्हणजे हा 60% पैसा आपल्याला आपल्या कंपनीच्या माध्यमातून परत मिळतो. कसा परत मिळतो ते आपण पुढे बघूच. पण ज्या कंपनी बद्दल मी बोलतो त्या कंपनीचं जर ओनरशिप आपल्याला घ्यायची असेल तर सर्वात आधी आपल्याला आवश्यक असते स्पॉन्सर. स्पॉन्सर म्हणजे असा व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आपला हा बिझनेस समजला, तो झाला आपला स्पॉन्सर. आणि इथं आपण स्वतःला आपण हे गृहीत धरू शकतो. आता ज्या कंपनीचं मी प्रेझेंटेशन देतो ती कंपनी आहे आंबे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता या कंपनीचं नाव आलं तर थोडक्यात मी हिस्ट्री सुद्धा सांगतो. कंपनीची जी हिस्ट्री म्हणजे 2 मित्रांनी सुरू केली कंपनी एका प्रोडक्टवरती, आणि आज कंपनीचे 800+ प्रोडक्ट्स आहेत आणि इंडियामध्ये 180+ प्रोडक्ट्स आहेत. तर ही कंपनी 5 कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट तयार करते. एक आहे होम केअर, सेकंड पर्सनल केअर, नंतर ब्युटी, नंतर न्यूट्रीलाइट, आणि 5वं जे आहे ते अपसाइड. होम केअर म्हणजे घरामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या. पर्सनल केअर म्हणजे वैयक्तिक वापरासाठी ज्या वस्तू आपल्याला लागतात. ब्युटीमध्ये 2 आहेत, एक आहे ॲटिट्यूड आणि एक आहे आर्टिस्टी. आर्टिस्टी हा टॉप वर्ल्ड मधला एक ब्रँड आहे, आणि ॲटिट्यूड म्हणजे इंडियन स्किन आणि एन्व्हायरमेंटनुसार तयार केलेला हा ब्रँड आहे ब्युटीचा. न्यूट्रीलाइट म्हणजे फूड सप्लिमेंट्स आहे, आणि अपसाइटी म्हणजे शेतीसाठी वापरलं जाणारे प्रोडक्ट आहे. तर अशा पद्धतीने हे 5 कॅटेगरीमध्ये कंपनी काम करते. फक्त 50% म्हणजे कंपनी आपल्याला हे वर्ल्ड क्लासचे प्रोडक्ट्स अवेलेबल करून देणार, नंतर आपल्या अकाउंटचा हिशोब मेंटेन ठेवणार. तर अशा पद्धतीने 50% आंबे आपल्यासोबत काम करते, आणि मॅक्सिमम लोकांना आंबे फक्त इथपर्यंतच माहीत आहे. मग आता हा 50% जो उरलेलं काम आहे ते करते BWW, ब्रीड वर्ल्ड वाईड. ही जगातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी. की हा बिझनेस कशा पद्धतीने बिल्ड करायचा त्या बिझनेसबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं जाते. तर कशा पद्धतीनं, तर काही सिरीज की जे लोक या बिझनेसच्या माध्यमातून यशस्वी झालेले आहेत त्या यशस्वी लोकांच्या काही सिरीज आहेत, बुक्स आणि फंक्शन, वर्कशॉप किंवा सेमिनार या माध्यमातून 50% आपल्यासोबत BWW काम करते. आता मी जसं सांगितलं तुम्हाला की हा 60% पैसा आपल्याला कसा मिळतो, तर 10 to 15% प्रोडक्ट डिस्काउंट, म्हणजे ज्या दिवसापासून या कंपनीचे आपण प्रोडक्ट्स वापरणार तर त्या दिवसापासून आपल्याला 10 ते 15% आपल्याला डिस्काउंट मिळणार. सेकंड आहे 3 to 21% परफॉर्मन्स बोनस. परफॉर्मन्स बोनस म्हणजे आपल्याला वेगळं काही करायचं नाही. सहज मी जर विचारलं की सर तुमचा शर्ट खूप छान आहे, कुठून आणला, तर सगळं सहज आपण सांगतो की या दुकानातून आणलं. तर बस याच पद्धतीने आपल्याला इथे परफॉर्मन्स करायचा आहे की प्रोडक्ट्स आपल्याला वापरायचे आहेत, आणि आलेला जो एक्सपिरियन्स आहे आपल्याला तो मित्रांना शेअर करायचा आहे. तर आपला जर परफॉर्मन्स 3% असेल तर जवळपास 1200 ते 1500 रुपये आपल्याला महिन्याला इन्कम मिळते, आणि 21% जर आपले इन्कम असेल तर 70 ते 80 हजारापर्यंत आपल्याला मंथली इन्कम मिळते. नंतर आहे 6 to 9% लीडरशिप बोनस. या इन्कमलाच आपण रॉयल्टी इन्कम म्हणतो. सध्या जर आपण बघितलं तर जगामध्ये सध्या फक्त 3च लोकांना रॉयल्टी इन्कम मिळते.
एक सायंटिस्ट, लेखक आणि संगीतकार. आणि चौथी जी कंपनी आहे, ही जी कंपनी आहे तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला रॉयल्टी इन्कम मिळण्याची एक संधी आहे. आणि या रॉयल्टी इन्कमसाठीच आम्ही आमचा जॉब सांभाळता आम्ही इथं आलो. कारण हे जे रॉयल्टी इन्कम आहे मित्रांनो, हे आपल्या 3 पिढ्यांपर्यंत मिळणार. म्हणजे मला मिळणार, माझ्या मुलाला मिळणार आणि माझ्या मुलाच्या मुलाला. म्हणजे सध्या ज्याचा जन्मसुद्धा झाला नाही त्याला सुद्धा आपलं भविष्य आपण सिक्युअर करून जातो या बिझनेसच्या माध्यमातून. आणि जे आहे 15% डेट बोनस म्हणजे काय, तर फॉरेन टूर असतील, स्कॉलरशिप असेल, इन्सेंटिव्ह बोनस, तर अशा पद्धतीने आपल्याला 60% पैसा आपल्याला या ठिकाणी परत मिळतो. आता मित्रांनो मला सांगा, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की जगामध्ये खूप बिझनेस आहेत, जगामध्ये खूप व्यवसाय आहेत, की आम्ही हा आम्ही बिझनेसच काय बिल्ड केला पाहिजे. तर यासाठी सुद्धा एक शेवटच्या स्लाइडमध्ये मी एक कम्पेअर करतो ट्रॅडिशनल बिझनेस सोबत, की आपण आम्ही बिझनेस का बिल्ड केला पाहिजे. आणि त्यानंतर मी माझं प्रेझेंटेशन या ठिकाणी थांबवतो. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादा ट्रॅडिशनल बिझनेस आपल्याला सुरू करायचा असेल, तर ट्रॅडिशनल बिझनेस सुरू करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय लागणार, आपल्याला सगळ्यात आधी काय लागणार, इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कोणताही बिझनेस जर आपल्याला सुरू करायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ती किती लागणार, 100%. सेकंड, तो बिझनेस जो मी सुरू करतो तो बिझनेस सांभाळण्यासाठी माझ्याकडे वेळ सुद्धा पाहिजे. तो वेळ तो किती पाहिजे, तो सुद्धा 100%. आणि जो बिझनेस मी सुरू करणार त्या बिझनेसचं मला नॉलेज पाहिजे, ती किती पाहिजे, ती सुद्धा 100%. 99% जरी नॉलेज असलं तरी 1% पुरेसा आहे तो बिझनेस बंद पाडण्यासाठी. आणि चौथं जे आहे महत्त्वाचं, ह्या 3 गोष्टी मी स्वतःहून लावतो आणि बाय डिफॉल्ट एक गोष्ट येते ती म्हणजे रिस्क. ती किती असणार, 100%. आता बघू मित्रांनो, आपण इन्कमचा जर विचार केला तर एखादं समजा बुलढाण्यामध्ये मला एखादं जर दुकान सुरू करायचं समजा जयस्तंभ चौकामध्ये, तर एखादा गाळा घेण्यासाठीच मला 10 ते 15 लाख रुपये लागतील. म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट मी सध्या करू शकतो का, तर नक्कीच नाही. राहिला वेळेचा प्रश्न. ऑलरेडी आपण कुठला ना कुठला जॉब करतो, मग तो जॉब सांभाळून परत आपल्याला एखादा बिझनेस बिल्ड करायचा, 8 ते 10 तास वेळ त्याला द्यायचा, तेवढा वेळ आपण देऊ शकतो का, नक्कीच नाही. राहिला नॉलेजचा प्रश्न. समजा मला एखादं कपड्याचं जर दुकान सुरू करायचं आणि माझा मित्र ऑलरेडी ते कपड्याचं दुकान सांभाळतो, मी जर त्याला विचारलं की मला याबद्दल थोडं नॉलेज देतो, देणार आहेत का, तर नक्कीच नाही. आणि रिस्क तर इथं आहेच. आता याच्या तुलनेत आपण आम्ही बिझनेस का बिल्ड केला पाहिजे, तर ते आपण इथं बघू. तर मित्रांनो मला सांगा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या वस्तू वापरतो, ती वस्तू वापरतो म्हणजे आपण ते इन्व्हेस्टमेंट आहे की आपली गरज आहे, तर नक्कीच आपली ती गरज आहे. म्हणजे आम्ही बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला 0 इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे कुठल्याच प्रकारची आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता नाही. राहिला वेळेचा प्रश्न, तर ही जी कन्सेप्ट आहे मित्रांनो, ही आपण पार्ट टाइम मध्ये बिल्ड करतो. पार्ट टाइम मध्ये म्हणजे जे वेळ आपण व्हॉट्सअप, टीव्ही, फेसबुक इथे खर्च करतो, तो फक्त आपल्याला इथे 1 ते 2 तास आपल्याला इथे वेळ द्यायचा आणि हे आपण बिल्ड करायचा. म्हणजे हा बिझनेस आपल्याला 3rd प्रायोरिटी मध्ये करायचा. फर्स्ट प्रायोरिटी ऑलरेडी आपली फॅमिली, सेकंड प्रायोरिटी आपला जो करंट जॉब आहे तो, आणि 3rd प्रायोरिटी म्हणजे आपला हा बिझनेस असणार पार्ट टाइम मध्ये. 1 ते 1.5 तास आपल्याला फक्त याकडे वेळ द्यायचा. राहिला नॉलेजचा प्रश्न, तर नॉलेज देण्यासाठी ऑलरेडी मी जसं सांगितलं की आंबे प्लस BWW आणि 30 ते 40 लोकांची सक्सेसफुल टीम आपल्यासोबत काम करणार आपल्याला नॉलेज देण्यासाठी. आणि राहिला रिस्कचा प्रश्न, तर आपलं इथं इन्व्हेस्टमेंटच काही 0 आहे, तर आपले रिस्क किती आहे, रिस्क सुद्धा 0. तर 0 रिस्क मध्ये सुरू होणारा हा एक बेस्ट बिझनेस आहे की ज्या बिझनेसच्या माध्यमातून आपले आयुष्य जे आहे ते बदलू शकते. पण या बिझनेसची सगळ्यात मोठी हीच रिस्क आहे, कारण फुकट मिळणाऱ्या कुठल्याही वस्तूचं महत्त्व नसते. तसं इथे झालं मित्रांनो. पण हा जो आहे हा जो बिझनेस आहे हा याकडे आपल्याला फ्रीमध्ये मिळतो म्हणून आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण या बिझनेसच्या माध्यमातून आपले जे आयुष्य बदलणार आहे, आणि सध्या आपण जे A क्वाड्रंटमध्ये आहोत, तर A क्वाड्रंटमधून B क्वाड्रंटमध्ये जाण्याची बेस्ट अपॉर्च्युनिटी या बिझनेसच्या माध्यमातून आहे. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला मी हे जे प्रेझेंटेशन दिलं हे नक्की समजलं असेल. तर थँक्यू. आय एम बॅक टू द हाऊस.
खूप छान, खूप छान, खूप छान. सरांनी अतिशय खूप छान पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टी या ठिकाणी समजून सांगितलेल्या आहेत. मग ते ॲक्टिव्ह इन्कम असो, पॅसिव्ह इन्कम असो, त्यानंतर लॉयल्टी इन्कम असो, किंवा आपल्या वेळेचा गुणाकार करून आपण आपल्या इन्कममध्ये कशा प्रकारे वाढ करू शकतो, या सगळ्या गोष्टी सरांनी अतिशय छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत. मी सुद्धा या गोष्टी बघून अचंबित झालेलो मित्रांनो, आणि नक्कीच तुम्ही सुद्धा आश्चर्याने या गोष्टीकडे बघत असाल आणि या गोष्टीचा विचार कराल तर नक्कीच. आता यानंतरचा दुसरा सेगमेंट आहे मित्रांनो, आपल्याला आपण बघितलं की ही जी सरांनी सांगितलं आपल्याला की कंपनी जी आहे ती 5 कॅटेगरीमध्ये काम करत असते, आणि त्यामध्ये काही प्रोडक्ट पण त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. पण हे नक्की प्रोडक्ट कुठले आहेत हे तुम्हाला बघायला आवडेल, नक्की तुम्हाला पण आवडतील. तर त्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करता येते कशा अशा लेडीला की जे आपल्याला इथे येऊन आपल्याला या सर्व गोष्टींबद्दल संपूर्ण ज्ञान आपल्याला देतील. तर त्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करत आहे मोनिका ताई यांना. सो प्लीज हेल्प मी वेलकम मोनिका ताई. नमस्कार, माझं नाव मोनिका सचिन वानखेडे आहे. मी एक हाऊस वाईफ आहे आणि खूप फॅसिलिटी आहे बिझनेस माझ्या फॅमिलीसोबत बिल्डअप करत आहे. ब्रिटने आज माझ्याकडे प्रोडक्ट बुक दिलेलं आहे, आपण ते बघूया. जसं की आपल्याला माहिती आहे आपली कंपनी 5 कॅटेगरीमध्ये काम करते. त्यामधला जो हेल्थ संबंधीचा ब्रँड आहे तो आहे न्यूट्रलाइट. आता आपल्याला माहिती आहे आज जसं की आज वातावरण आहे, मोठ्यातला मोठा व्यक्ती हा घरी आहे कशासाठी, आपल्या हेल्थसाठी, बरोबर आहे. कारण की आज पैसा इम्पॉर्टंट आहे का नाही, सर्वांना आज आपली हेल्थ इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. तर आता हेल्थ तर इम्पॉर्टंट आहे, पण हेल्थसाठी आपल्याला योग्य प्रकारचं खाणं, योग्य प्रकारचा आहारही लागेल. पण आपण त्याच्यासाठी बाहेर जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. तर आपल्या कंपनीने काही असे बेस्ट प्रोडक्ट बनवलेले आहेत की ते आपण जर योग्य रीतीने जर घेतले तर आपल्याला कोणतीही कितीही मोठी बिमारी येऊ द्या, आपण तिला सहजपणे सामोरे जाऊ शकतो. तर आपण बघूया आपली कंपनी ही कोणकोणते प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल करून देते. त्यामध्ये येते सर्वप्रथम येते ऑल प्लांट प्रोटीन. आपलं शरीर हे प्रोटीन हे बनवत नाही, आपल्याला हे बाहेरूनच घ्यावं लागते. आपल्या डोक्यांच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीराला हे प्रोटीन लागतं. आणि आपल्याला प्रोटीन कशातनं भेटतं की जसं की नॉनव्हेज, ड्रायफ्रूट्स वगैरे, योग्य प्रकारचा भाजीपाला. पण आता आपण रोज हा इतका एक खट्टी घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत, बरोबर आहे. पण आपण ही प्रोटीन पावडर निश्चितच घेऊ शकतो, बरोबर आहे. त्यानंतर येते प्रोटीन पावडर ऑफ मिल्क. आता आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये रोज नवीन पेशी निर्माण होतात, रोज जुन्या या नष्ट होतात. तर त्या बनण्यासाठी आपल्या शरीराला प्रोटीन लागते. पण आता ते तर आपलं शरीर साठवत नाही, ते आपल्याला बाहेरूनच घ्यावं लागतं. तर ते आपण या प्रोटीनमधून आपण ती कमतरता भरून काढू शकतो. त्यानंतर येते प्रोटीन विथ ग्रीन टी. म्हणजे जे लोक आपल्या हेल्थबद्दल जास्त अतिप्रमाणात कॉन्शियस आहे त्या लोकांना आपण ही ग्रीन टीच्या माध्यमातून हे प्रोटीन आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे आपल्या शरीराचे अँटीऑक्सिडंटमुळे जे नुकसान होते ते भरून काढण्यास हे ग्रीन टी हे मदत करते. त्यानंतर येते डेली हे या टॅबलेटचं नावच आहे डेली. यामध्ये 13 विटॅमिन्स आणि 11 मिनरल्स आहे. आपल्या शरीराला रोज विटॅमिन्स आणि मिनरलची आवश्यकता असते. पण आपण आता जसं मी सांगितलं आपण या वातावरणामध्ये आपण ते नाही पॉसिबल होऊ शकत. पण आपण ही एक टॅबलेट निश्चितच घेऊ शकतो. म्हणजे आपल्या शरीरातली जी कमी आहे ही एका टॅबलेटमधून ती भरून निघू शकते. त्यानंतर आहे सॅल्मन ओमेगा. ही टॅबलेट आपल्या हृदयासाठी खूप बेस्ट आहे. आता आपण कधी विचार केला तर आपण ज्या प्रकारचं खाद्य रोज घेतो तळीव वगैरे, तर आपल्या शरीरामध्ये ते ऑइल कुठे ना कुठे स्टोरेज होते. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे फॅट्स असतात, एक गुड फॅट्स आणि एक बॅड फॅट. तर ते आपल्या शरीराला कुठे ना कुठे हानिकारक असते. तर ते फॅट्स त्या फॅट्समुळे जे आपल्या शरीराला नुकसान होते ते बचावण्यासाठी आपण ही ओमेगा निश्चितच घेऊ. त्यानंतर येते कॉन्सन्ट्रेटेड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आता आपण सर्व प्रकारचे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचे डेली नाही खाऊ शकत, पण आपण ही टॅबलेट रोजची एक घेऊ शकतो. कारण की आपल्या शरीराला रोज विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन याची आवश्यकता असते. तर आपण ही टॅबलेट ती घरी भरून काढण्यास यूज करू शकतो. त्यानंतर आहे फायबर. आता आपण विचार केला ना, जे पहिले जे लोक होते त्यांना ॲसिडिटी असे काही त्रास होते का बरं, कारण की ते लोक आपल्या रोजच्या आहारामध्ये कच्च्या भाजीपाल्यांचा वापर करत होते. आपण आता आज घेतोय का, नाही घेत. आपल्याला ॲसिडिटी हा नॉर्मल शब्द वाटतो, पण आपण जर विचार केला तर भविष्यामध्ये हा अल्सरची
रूपांतर घेऊन. अल्सर ही काही छोटी मोठी बिमारी नाही आहे, ही आपल्या जीवासाठी खूप घातक आहे. तर आपण फायबर ही निश्चितच घेऊ शकतो. आपल्या शरीराला रोजचे 6 ते 8.5 ग्रॅम इतके फायबर लागते. आपण आता ते तर नाही घेऊ शकत, रोजचा कच्चा भाजीपाला तर नाही खाऊ शकत जेवणासोबत, पण आपण हे 1 चम्मच प्रोटीन निश्चित 1 चम्मच फायबर निश्चित घेऊ शकतो आणि ते आपल्या शरीराची गरीब भरून काढण्यास मदत होते. त्यानंतर काही लहान मुलांची रेंज आहे, त्यामध्ये आता सर्वप्रथम आहे किड ड्रिंक्स. आता आपल्याला माहिती आहे आजचे लहान मुले आपल्या उद्याचे भावी नागरिक असतात. आता लहान मुलं म्हटले की त्यांचे खूप प्रकारचे नखरे असतात, खाण्यापिण्याचे नखरे असतात, पण आता त्यांच्या शरीरात जसे जसे ते मोठे होतात तसे तसे त्यांना विटॅमिन्स आणि मिनरलची आवश्यकता असते. तर ती भरून काढण्यास आपण हे त्यांना चॉकलेट फ्लेवर किड ड्रिंक्स हे आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे जेवढे बाहेरचे 1 ब्रँडचे जे प्रोडक्ट असतात 10 डब्यातून त्यांना जेवढे विटॅमिन्स आणि मिनरल्स भेटायला पाहिजे ते त्यांना हे एकाच डब्यातून भेटतात. तर आपण हे त्यांना रिकमेंड करू शकतो. त्यानंतर येते किड्स च्युएबल, म्हणजे काही लेकरं दूध वगैरे नाही घेत, तर आपण त्यांना हे च्युएबलच्या स्वरूपामध्ये देऊ शकतो. त्यानंतर येते किड्स च्युएबल कॉन्सन्ट्रेटेड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आता मी जसं ते सांगितलं, लहान मुलं म्हटले की फळं आणि पालेभाज्या हे त्यांना दूरच ते त्याच्यापासून दूरच राहतात. पण आता त्यांच्या शरीराला कुठे ना कुठे ते आवश्यक असते, त्यांना ते लागतातच. कारण की आता आपण मोठे जसं आहे तसे ते तर उद्याचे भावी नागरिक आहेत ना, त्यांना तर ते आपल्याला द्यावंच लागते. तर आपण ही एक टॅबलेट त्यांना देऊ शकतो व त्यांच्या शरीराची जी कमतरता आहे ती भरून काढण्यास ही मदत करते. त्यानंतर येते किड्स कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. आता आपण विचार केला आहे का की जसे जसे मुलं लहान होतात तर त्यांचे खाण्याचे नखरे वाढतात, बरोबर आहे. पण आता खाण्याचे नखरे वाढतात, ते खाल्लं नाही म्हणजे आपण त्यांना द्यायचं नाही का? नाही, त्यांना द्यावंच लागतं, कारण की ते त्यांच्या शरीराला आवश्यक आहे. आता आपल्याला माहीत आहे आपली 48% मुले त्यांची म्हणजे त्यांची जी शारीरिक वाढ आहे ती फुटलेली असते. आणि भारत हा आपला नंबर 1 म्हणजे देश आहे की त्यामध्ये कुपोषित मुलांची खूप संख्या आहे. का बरं? कारण की त्याला योग्य वयामध्ये योग्य प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स त्यांना भेटत नाही. तर आपण त्या मुलांना अशा मुलांना आपण त्यांच्या योग्य वाढीसाठी त्यांना आपण हे प्रोडक्ट रिकमेंड करू शकतो. त्यानंतर येते किड्स च्युएबल नॅचरल सी. आता ज्या प्रकारचे वातावरण आहे नॅचरल सीलाच विटॅमिन सी असे म्हणतात. आता जसं की कोरोनाचं वातावरण आहे, प्रत्येकाला आपली इम्युनिटी पॉवर ही स्ट्रॉंग ठेवण्याची गरज आहे. आणि आपण तरी आता आपल्याला खाण्यापिण्याचं आपण योग्य ध्यान ठेवतो. लहान मुलं ठेवतात का? नाही. तर त्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण त्यांना ही टॅबलेट रिकमेंड करू शकतो. म्हणजे असे कितीही मोठी बिमारी जर आली तर ते त्यांना सामोरे जाऊ शकतात. आणि लहान मुलांना 30 ग्रॅम विटॅमिन सी एका दिवसामध्ये त्यांना लागते. तर ही टॅबलेट त्यांना एका दिवसामध्ये 30 ग्रॅम विटॅमिन सीची पुरवणी करते. त्यानंतर येते किड्स च्युएबल आयरन. आता आपल्याला माहिती आहे आयरनची कमतरता ही फक्त लेडीज आणि लहान मुलांमध्ये जास्त असते, कारण की त्यांचे खाण्यापिण्याचे नखरे असतात. पण आता शरीराला तर आयरनची गरज असते ना, कारण की हिमोग्लोबिनचा एक तो प्रकार आहे, म्हणजे आपल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी ते खूप आवश्यक आहे. तर आपण त्यांना ही टॅबलेट रिकमेंड करू शकतो. त्यानंतर आहे अल्फा कॅल्शियम प्लस. आता आपल्याला जसे की माहिती आहे आपले शरीर हे कॅल्शियम हे बनवत नाही, ते आपल्या हाडांमध्ये व आपल्या दातांमध्ये असते. आपल्याला जे आईच्या दुधातनं जे कॅल्शियम भेटलेलं असतं ते आपल्याला वयाच्या 30पर्यंत चालतं. पण वयाच्या 30 नंतर काय, मग आपल्या शरीराला तर कॅल्शियम लागतं ना, मग ते घेणार कुठनं? तर आपलं शरीर हे आपले जे हाडं वगैरे असतात त्यातनं हे घेत असते. पण ते घेते, पण मग वयाच्या 40 नंतर काय, मग वयाच्या 40 नंतर आपल्याला सांधेवात वगैरे असे प्रॉब्लेम तयार होतात. तर अशा प्रॉब्लेमना आपण समोर न जाता आपण अगोदरच हे सप्लिमेंट जर घेतले तर आपल्या अशा बिमाऱ्यांना आपल्याला समोर नाही जावं लागत. त्यानंतर येते नॅचरल बी इज. हे आपल्या मग जे पाचनक्रिया आहे, म्हणजे ज्यांना जास्त स्पायसी वगैरे खाल्लं तर त्यांना तोंडात छाले वगैरे किंवा पोटामध्ये अंगार वगैरे होते,
तर अशा लोकांना आपण ही टॅबलेट रिकमेंड करू शकतो. त्यानंतर येते चेहरे आयरन. आता मी सांगितलं आयरनची कमतरताही लहान मुलांमध्ये आणि लेडीजमध्ये होते. आपण ऑब्झर्व केलं असेल 12 वाजेच्या नंतर लेडीज 12 वाजेपर्यंत खूप योग्य प्रमाणात काम करते, पण 12च्या नंतर कसं की लेडीजची थकवा येतो, लेडीजची चिडचिड वगैरे होते. का बरं? कारण की आयरनची कमतरता असते. तर आपण ही कमतरता भरून काढण्यासाठी आपण ही टॅबलेट त्यांना रिकमेंड करू शकतो. 12 पालकाच्या जुड्यापासून जेवढं आपल्याला आयरन भेटायला पाहिजे तेवढं आयरन आपल्याला ह्या एका टॅबलेटमधून भेटतं. म्हणजे किती आयरन? की 15 मिलीग्रॅम आयरन आपल्याला हे एका दिवसामध्ये लागतं. तर आपल्याला ही टॅबलेट आपल्याला ते पुरवते. त्यानंतर इथे नॅचरल सी. नॅचरल सी म्हणजे व्हिटॅमिन सी. आता आजच्या वातावरणामध्ये आपल्याला इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी ही टॅबलेट खूप कामगार आहे. जे आपल्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्समुळे जे नुकसान होते ते टाळण्यासाठी ही टॅबलेट खूप उपयुक्त आहे. त्यानंतर येते जिन्सिंग चेरी प्लस. जे लोक कष्टाचे म्हणजे हार्डवर्क करतात, डेली रुटीनमध्ये 24 आवर्स हार्डवर्क करत असतात, त्या लोकांना आपण त्यांचा स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी आपण ही टॅबलेट त्यांना रिकमेंड करू शकतो. त्यानंतर येते CH बॅलन्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्या बॉडीमध्ये एक गुड फॅट्स असतात आणि एक बॅड फॅट असतो. म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये जे ऑइल स्टोरेज होतं ते मेंटेन ठेवण्याचं काम ही टॅबलेट करते. म्हणजे एखाद्या जर आपलं खाण्यापिण्यामध्ये थोडंफार कमी जास्तही झालं तर ही टॅबलेट त्याचा आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होऊ देत नाही. त्यानंतर येते गार्लिक. गार्लिक ही आपल्या हृदयासाठी खूप उपयुक्त आहे. एक पाव जेव्हा आपण एक पाव लसूण खाऊ त्यामधून जे आपल्याला व्हिटॅमिन्स भेटतील ते हे एका टॅबलेटमधून आपल्याला भेटतात. म्हणजे आपल्या ब्लडमधला जो लिपिड नावाचा पदार्थ असतो, म्हणजे आपलं जे ब्लड असतं ते मेंटेन ठेवण्यासाठी काही जणांचं ब्लड घट्ट असतं किंवा कोणाचं पातळ असतं, तर ते त्याची स्तर हा मेंटेन ठेवण्यासाठी ही टॅबलेट आपण त्यांना रिकमेंड करू शकतो. त्यानंतर येते इचेनिसिया लिट्रस कॉन्सन्ट्रेटेड प्लस. म्हणजे ज्या लोकांना ॲलर्जिक सर्दी म्हणजे ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे किंवा वातावरण बदललं की त्यांना लगेच त्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो, त्यांना सर्दीसारखे किंवा ॲलर्जिक प्रॉब्लेम होतात, त्या लोकांना आपण ही टॅबलेट रिकमेंड करू शकतो. त्यानंतर आहे ग्लुकोजामाइन HCl. जसं मी सांगितलं की आपल्याला वयाच्या 30पर्यंत आपल्या आईच्या दुधामधनं जे कॅल्शियम असतं ते भेटलेलं असतं. पण वयाच्या 30 नंतर आपल्याला जे कॅल्शियम लागतं तर ते आपलं शरीर आपल्या हाडामधनं घेतं. तर मग त्या हाडांची जी कमतरता आहे ते कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण ही टॅबलेट त्यांना रिकमेंड करू शकतो. त्यानंतर आहे मिल्क थिसेल. मिल्क थिसेल ही आता आपल्याला माहीत आहे आपलं शरीर बाहेरून किती डॅमेज आहे आपण ते बघू शकतो, पण आतून किती डॅमेज आहे ते बघू शकतो का? निश्चितच नाही. पण आता आपण ज्या प्रकारचं खाद्य आज खातोय तर त्या खाद्याचा आपल्या शरीरामध्ये कुठं ना कुठं आपल्या लिव्हरवर वगैरे दुष्परिणाम होतात. तर ते दुष्परिणाम न होण्यासाठी आपण ही टॅबलेट त्या लोकांना रिकमेंड करू शकतो. खास जे लोक स्मोकिंग ड्रिंकिंग वगैरे करतात त्या लोकांना आपण खास ही टॅबलेट रिकमेंड करू शकतो. त्यानंतर येते बायोटिन चेरी प्लस. ज्या लेडीज आपल्या स्किनसाठी किंवा आपल्या ब्युटीसाठी जास्त कॉन्शियस आहे त्या लेडीजला आपण ही टॅबलेट रिकमेंड करू शकतो. ही टॅबलेट डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काम करते आणि आपल्या स्किनला एक चांगले ठेवते. त्यानंतर येते ल्युटिन बिलबेरी. ही टॅबलेट ज्या लोकांना डोळ्यांचे त्रास आहे त्या लोकांना आपण रिकमेंड करू शकतो. त्यानंतर आहे क्विन्झामाइन Q10. जसं की मी सांगितलं तुम्हाला हृदयाचा आपल्या शरीरामध्ये रोज नवीन पेशी तयार होतात, खूप जुन्या नष्ट होतात. तर त्या पेशी आपल्या शरीरामध्ये मेंटेन ठेवण्यासाठी आपण ही टॅबलेट त्यांना रिकमेंड करू शकतो. म्हणजे ज्या पेशी आपल्या शरीराला रोज लागतात, नवीन होतात, जुन्या नष्ट होतात, तर त्या सप्लाय करण्यासाठी ही टॅबलेट आपण त्यांना रिकमेंड करू शकतो. त्यानंतर आहे ब्लॅक कोश आणि सोया. म्हणजे वयाच्या 40 नंतर जे लेडीजला जे प्रॉब्लेम निर्माण होतात त्या प्रॉब्लेमसाठी आपण ही टॅबलेट त्यांना रिकमेंड करू शकतो. या प्रकारचे प्रोडक्ट आपली कंपनी आपल्याला सप्लाय करते आणि निश्चितच आपण हे प्रोडक्ट जर घेतले तर जगात कोणतीही बिमारी उद्या आपण तिला सहजपणे सांभाळून घेऊ शकतो. धन्यवाद.
खूप छान माहिती ताईंनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ताईसाठी थँक्यू झाली पाहिजे आणि थँक्यू ताई. अतिशय डिटेलमध्ये ताईंनी आपल्याला प्रोडक्ट संदर्भात पूर्ण माहिती दिली. लहान मुलांसाठी एक स्पेशल वेगळी रेंज आणि अडल्ट लोकांसाठी एक स्पेशल अशी वेगळी रेंज, अशी खूप सारी खूप मोठी ही न्यूक्लियरची रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ती त्याचा आपण नक्कीच फायदा घेऊ अशी अपेक्षा करतो. त्यानंतर आता आपण एक पुढच्या सेगमेंटकडे वळणार आहोत की आता आपण प्रोडक्ट संदर्भात तर माहिती घेतली, पण ते प्रोडक्ट खरं कशा प्रकारे काम करतात हे आपल्याला बघायचं आहे. ते तुम्हाला आवडेल, नक्कीच मला पण आवडेल. तर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघणार आहोत की हे प्रोडक्ट कशा प्रकारे काम करतात आणि त्यामधलं एक आपण प्रोडक्ट घेतलेलं आहे आयरन, की ती कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये काम करत असतं. त्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करत आहे ज्योतिताई यांना. सो प्लीज हेल्प मी वेलकम ज्योतिताई. नमस्कार, नाव ज्योती विनोद तुट्टे. मी एक गृहिणी असून जगातील सुंदर असा व्यवसाय मी माझ्या परिवारासोबत मोठा करत आहे. तर ब्रीटने माझ्याकडे आज आयरनचा डेमो दिलेला आहे, तर तो आपण बघूया. तर या डेमोसाठी मी इथे मार्केटमधील आयरन टॅबलेट घेतलेली आहे आणि एक ॲम्बी आयरन टॅबलेट घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी मॅग्नेटचा वापर करणार आहे. तर मॅग्नेटचा गुणधर्म काय आहे? लोखंडाला आकर्षित करणे. तर हे मॅग्नेट मी या दोन्ही टॅबलेट समोर नेणार आहे. तर बघूया काय होते. तर काय झाले, मार्केटमधील आयरन टॅबलेट ही मॅग्नेटला आकर्षित झाली आणि ॲम्बी आयरन टॅबलेट ही आकर्षित झाली नाही. याचा अर्थ काय आहे की मार्केटमधील आयरन टॅबलेटमध्ये लोखंडाचा चुरा ॲड केलेला आहे आणि ॲम्बी आयरन टॅबलेट ही 12 पालकांच्या अर्कापासून एक टॅबलेट बनलेली आहे. तर आपल्या शरीरातील आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी आपण लोखंड खायला पाहिजे की लोह खायला पाहिजे? तर लोह. तर बहुतांश लहान मुले व प्रेग्नेंट महिला यामध्ये आयरनची कमतरता हे खूप जास्त प्रमाणात दिसून येते. तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला आयरन खायला पाहिजे. लहान मुलांमध्ये लहान मुलांमध्ये चिडचिडपणा येतो. हे कशामुळे होते? तर आयरनच्या कमतरतेमुळे. बहुतांश महिला ह्या 12 वाजेपर्यंत त्यांचं काम करण्याचा स्टॅमिना टिकून ठेवतात. त्यानंतर 12 नंतर त्यांचा स्टॅमिना कमी होत जातो. हे तर कशामुळे होते? आयरनच्या कमतरतेमुळे. तर आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी आपण दिवसाला 12 पालकाच्या जुड्या आणि बीट यासारखे वेगवेगळ्या पालेभाज्या खाऊ शकतो का? तर नाही. तर ॲम्बी आयरन टॅबलेट ही 12 पालकांच्या अर्कापासून एक बनलेली असते, ती नक्कीच खाऊ शकतो. तर बहुतेक लोक म्हणतात की ॲम्बी आयरन प्रोडक्ट हे खूप महाग आहे. तर ते महाग आहे की स्वस्त आहे ते आपण बघूया. मार्केटमध्ये ॲम्बी आयरन टॅबलेट ही 11 रुपयाला मिळते आणि मार्केटमधील आयरन टॅबलेट ही 9 रुपयाला मिळते. परंतु ॲम्बी आयरन टॅबलेट ही दिवसाला 1 वेळा घ्यावी लागते आणि मार्केटमधील आयरन टॅबलेट ही दिवसाला 2 वेळा घ्यावी लागते. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला कोणती महाग वाटते? 2 वेळा जर घेतली तर मार्केटमधील आयरन टॅबलेट ही महाग वाटते. Thank you and back to the host.
थँक्यू ताईंनी अतिशय सुंदर प्रकारे बघा आपल्याला या ठिकाणी प्रोडक्टच्या संदर्भात माहिती दिली की ॲम्वेचे प्रोडक्ट हे ॲक्च्युली कशा प्रकारे काम करतात. त्यांनी फक्तच प्रोडक्टच्या संदर्भात कॅम्पॅरिझन नाही सांगितलं आपल्याला, तर लोकांचा जो गैरसमज आहे की ॲम्वेचे प्रोडक्ट हे खूप महाग असतात, तर ते आपल्याला नक्की कशा प्रकारे स्वस्त पडतात तेही ताईंनी आपल्याला ठिकाणी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आणि मला अपेक्षा आहे की मित्रांनो यानंतर आपण नक्कीच ॲम्वेचे प्रोडक्ट हे यूज कराल. त्यानंतरचा आपला दुसरा भाग आहे मित्रांनो एज्युकेशनच्या संदर्भातला. जसं आपण सुरुवातीला प्लॅनमध्ये बघितलं होतं की ॲम्वे सोबत एक BWW नावाची युनिव्हर्सिटी काम करत असते आणि ती आपल्याला या ठिकाणी एज्युकेशन देण्याचं काम करते की हा व्यवसाय कशा प्रकारे करायला पाहिजे. तर त्यामध्ये काही 9 कोर्स या स्टेप दिलेल्या असतात. ह्या स्टेप म्हणजे नेमकं काय, तर आपण कुठल्या गोष्टी ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर करायला पाहिजे जेणेकरून हा व्यवसाय म्हणजे आपण सक्सेस होऊ शकतो. तर तुम्हाला नक्की आवडेल त्या गोष्टी ऐकायला, मला पण आवडेल. तर यासाठी काय मी आपल्याला समोर इन्व्हाइट करत आहे विनोद सर यांना. सो प्लीज हेल्प मी वेलकम विनोद सर. नमस्कार मित्रांनो, नाव विनोद चुट्टे, प्रायव्हेट जॉब करतो आणि जगातील सर्वात सुंदर व्यवसाय मी माझ्या परिवारासोबत मोठा करत आहे. आज ग्रेडने माझ्याकडे 9 कोर्स स्टेप दिलेले आहेत, तर ते बघूया. यातला 1, 2 आणि 3 हा भाग माझ्याकडे दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, 9 कोर्स स्टेपमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला 100% प्रोडक्ट यूज असं त्यांनी दिलं. 100% प्रोडक्ट यूज म्हणजे आपल्याला आपलं 100% प्रोडक्ट तर आपल्याला यूज करणं नाही आहे. आपल्याला रोज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतात, ज्याचा आपण रोज वापर करतो, त्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये वापरणं आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला रोज सकाळी आंघोळीला साबण लागते, डोक्याला तेल लागते, पेस्ट लागते, त्याच्यानंतर काही ब्युटीचे प्रोडक्ट लागतात, त्याच्यानंतर काही फूड सप्लिमेंट लागतात. तर असे प्रोडक्ट आपल्याला आपल्याला यूज करायचे आहे. आणि आपण जे प्रोडक्ट इतर दुकानातनं किंवा मार्केटमधनं घेतो ते तिथनं न घेता आपल्याला इथनं घ्यायचे आहे आणि आपल्याला त्याच्यापासून आपला एक नवीन बिझनेसही सुद्धा स्टार्ट होईल. तर तो बिझनेस कसा स्टार्ट होईल आपण तेही बघूया. तर त्यासाठी आपण बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपल्याला शेअर द प्रोडक्ट अँड 10 to 15 कस्टमर. जे प्रोडक्ट आपण वापरले, त्याचा पूर्ण आपण अनुभव घेतला, त्या प्रोडक्टचं आपल्याला मार्केटमध्ये काय आपल्या जवळच्या लोकांना आपल्याला त्या शेअरिंग करणं आहे. आता शेअरिंग करणं आहे म्हणजे आपल्याला काय करणं आहे की आपल्याला देवाने एक चांगली शक्ती दिलेली आहे, जी शेअरिंग आपण करतो. सहज कुठेही कोणची वस्तू घेतली किंवा काही केलं तर आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर आपण सहज मित्रांमध्ये किंवा इतर लोकांमध्ये आपण ते शेअर करतो, पण आपल्याला त्याच्यापासून काहीच बेनिफिट मिळत नाही मित्रांनो. मग तो त्याच शक्तीचा जर वापर आपण आज या बिझनेसमध्ये जर घेतला तर आपल्याला इथे एका प्रकारे आपण त्यामधून पैसा जनरेट करू शकतो. आपल्याला आपण जे 100% प्रोडक्ट वापरलेले आहेत, तर त्या प्रोडक्ट आपल्याला त्याचा जो अनुभव आलेला आहे तो आपल्याला आपल्या जवळच्या आणि इतर लोकांमध्ये आपल्याला शेअर करायचा आहे. आणि शेअर केल्यानंतर जे काही लोक समजा त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतील त्यांना आपल्याला काय करायचं आहे की कस्टमर बनवायचं आहे. आणि कस्टमर बोलवल्यानंतर आपल्याला त्यांना ते प्रोडक्ट अवेलेबल करून द्यायचे आणि त्या प्रोडक्टची पूर्ण त्यांना माहिती सुद्धा द्यायची. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला शोध प्लॅन ही तिसरी स्टेप आहे. तर प्लेन आपल्याला भरपूरशा लोकांना हप्त्यातून मिनिमम 5 ते 7 लोकांना आपल्याला बिझनेस प्लॅन द्यायचा आहे. आणि बिझनेस प्लॅन दिल्यानंतर आपल्याला त्यांना त्या प्रोडक्ट आपण ज्या प्रोडक्टबद्दल आपण त्यांच्याशी बोलतो त्या प्रोडक्टची आपल्याला त्यांना माहिती प्लस डेमो हे पण सुद्धा गरजेचं आहे देणं. तर त्यासाठी आपल्या अपलाईन सोबत बसून आपण प्लॅन आणि डेमो हे शिकणं फार गरजेचं आहे. आणि ते शिकल्यानंतर आपल्याला हप्त्यातून मिनिमम 4 ते 5 लोकांना प्लॅन आणि डेमो त्या ठिकाणी देणं आहे. त्याच्यानंतर
ही जी 3 स्टेप आहेत हे आपले एक प्रकारे एक व्हॅल्यूम क्रिएट करते. थँक्यू अँड बॅक टू होस्ट. थँक्यू सर. सरांनी आपल्याला या 3 स्टेप खूप छान पद्धतीने समजून सांगितल्या. त्यानंतरच्या पुढील ज्या 3 स्टेप आहेत त्या सांगण्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करत आहे वंदनाताई यांना. सो प्लीज लेट मी वेलकम वंदनाताई. नमस्कार, माझं नाव वंदना रवींद्र लाहोडे. मी गृहिणी आहे. जगातला सुंदरसा बिझनेस मी माझ्या परिवारासोबत पॅशनेटली मोठा करत आहे. आज ब्रीथने माझ्याकडे 9 स्कोअरमधल्या 3 स्टेप सांगण्याची जबाबदारी दिली आहे. 4, 5, 6 या 3 स्टेप सांगण्याची जबाबदारी दिलेली आहे. बघा, 4 नंबरचा आहे रीडिंग द बुक. आपण ह्या बिझनेसमध्ये की अशी तर काही एखादी बुक नाही की आपण ती रीड करू आणि ह्या बिझनेसमध्ये सक्सेस होऊ. तर आपल्याला अमेरिकन सांगतात की असं आपण अशी एखादी बुक वाचायच्या अशा की जे पर्टिक्युलर आहे की त्याच्यातून आपल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि माइंडसेट होईल आणि आपल्याला एक आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल की आपण हे बिझनेस करू शकतो. आणि आपल्याला हे दिवसभर तर काही बुक वाचायची नाही, 15 ते 20 मिनिटं किंवा 2 पानं हे आपण दिवसातून वाचू शकतो. आणि नंतर आहे सीडी. बघा, सीडी तर ह्या बिझनेसमध्ये जे लोक सक्सेस झालेले, जे डॅमेज झालेले, क्राऊन झालेले अशाच लोकांच्या शिड्या बनतात. तर ते त्यांचे अनुभव शेअर करतात त्याच्यामध्ये की त्यांनी कशाप्रकारे त्यांनी त्यांची पिन अचीव केलेली आहे, त्यांना कोणता संघर्ष करावा लागला आणि ते त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन सांगतात. आणि आपण रोज ही सीडी ॲनालाइज केली पाहिजे, ज्यातून आपल्याला एक प्रेरणा भेटते आणि आपल्याला एक विश्वास वाटतो की नाही आपण पण हा बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकतो. नंतर आहे फंक्शन. बघा, फंक्शनमध्ये काही जसं आपलं सेमिनार आहे, ओपन मीटिंग आहे, केस मीटिंग आहे, हे आपल्या फंक्शनमध्ये जेव्हा आपण येतो आणि इथे जेव्हा शिकतो तर आपल्यामध्ये एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती आणि एक आपल्यामध्ये एक लिडरशिप निर्माण होती. आणि आपण जेव्हा शिकायला वर्कशॉपमध्ये येतो तर तेव्हा आपल्याला आपल्या ह्या बिझनेसवर विश्वास वाटतो. तर ह्या तिन्ही गोष्टी केल्यानंतर आपला माइंडसेट होते आणि आपली पर्सनॅलिटी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप होते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ताईंनी खूप छान प्रकारे हे 3 टॉपिक आपल्याला समजून सांगितलेले आहेत. त्यानंतरचे 9 कोमधील सगळ्यात शेवटचे 3 जे टॉपिक आहेत ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करत आहे सुंदर सर यांना. सो प्लीज हेल्प वेलकम सुंदर सर. नमस्कार, मेरा नाम शेखर सुंगत है और मैं बाय प्रोफेशन में एक शिक्षक हूँ. और ब्रिड ने आज मेरी तरफ पर 9 को की जो आखिरी की जो स्टेप्स है 7, 8, 9 वो मेरे तरफ दिए हुए एक्सप्लेन करने के लिए. आइए बताता हूँ. जैसे कि हमने आप देखा है स्टेप नंबर 1, 2, 3, 4, 5, 6. तो अभी 7, 8 और 9. 7 नंबर की आती है टीचेबिलिटी. उसके बाद आता है अकाउंटेबिलिटी और लास्ट में आती है 9 नंबर की कम्युनिकेशन एंड काउंसिलर अप्लाई. तो दोस्तों ऐसा है कि 7 नंबर जो इसमें बहुत महत्व की जो स्टेप है, ये स्टेप डायरेक्टली सेकंड स्टेप से कोरिलेट करती है. वो कैसे? जैसे कि अभी कुछ देर पहले विनोद सर ने बताया कि शेयर द प्रोडक्ट एटलीस्ट 10 to 15 कस्टमर.
आप जो प्रोडक्ट यूज़ कर रहे हैं वो सबको शेयर करना है। शेयर करते समय आपको वहाँ पर नॉलेज भी देना है, सामने वालों को अपना अनुभव बताना है। अनुभव बताते समय आपको वहाँ पर टीच करना पड़ेगा, वहाँ पर आपको बताना पड़ेगा, मतलब वो एक स्किल आपके पास चाहिए। यहाँ पर ये बताया कि टीचेबिलिटी का मतलब क्या है कि सिखाना नहीं होता है, यहाँ पर इसका मतलब ये होता है कि सीखना होता है। क्यों कैसा कहा जाता है कि कोई शिक्षक बनने से पहले या मेंटर बनने से पहले आपको स्टूडेंट बनना बहुत ज़रूरी है। एक अच्छा शिक्षक या एक अच्छा मेंटर या लीडर आप तभी बन सकते हैं जब एक अच्छे स्टूडेंट हो, ठीक है। इसलिए आपको स्टूडेंट बनकर आपको ये सीखना पड़ेगा। साथ ही साथ आपको एक अप्रेंटिस बोलकर या एक ट्रेनिंग बोलकर आपको बहुत सारी जो स्किल्स होती है, ठीक है, लोगों को बताने के लिए या सिखाने के लिए, तो वो जो सारी स्किल्स है तो आपको यहाँ पर सीखना पड़ेगा। तो उसके लिए आपको अपने अपलाइन से भी बड़े हम्बल रहना पड़ेगा, अपने मेंटर से बहुत ही हम्बल रहना पड़ेगा, और साथ में जितनी भी स्किल्स आप ले सकते हैं प्रोडक्ट के से रिलेटेड वो सारे लेना पड़ेगा और आपको वहाँ बताना पड़ेगा। अगला आता है अकाउंटेबिलिटी। अकाउंटेबिलिटी का मतलब ये होता है कि जवाबदेही, कि आप किसी को जवाबदेही है, आप किसी को अकाउंटेबल है। मतलब ये होता है कि आप यदि किसी को समय दे रहे हैं तो वो समय का आपको उसको फॉलो करना पड़ेगा। आप अपने अपलाइन को टाइम दे रहे हैं तो उनको भी आपको उससे समय वहाँ पर प्रेजेंट रहना पड़ेगा, ठीक है। या आप अपने किसी नए कस्टमर या किसी नए व्यक्ति को आप अपना प्लान देने जा रहे हैं, उसको जो समय दिया तो समय देना पड़ेगा, ठीक है। ये जो अकाउंटेबिलिटी होती है वो आपको वहाँ पर फॉलो करना पड़ेगा वहाँ पर। और इसके अलावा जब कोई किट ओपनिंग करते हैं या जो भी ट्रांजेक्शन्स करते हैं, तो ट्रांजेक्शन्स में फाइनेंशियल ट्रांजेक्शन में जो किसी का 1 रुपया लिया हुआ है बचा है तो वो भी वो देना पड़ेगा, या यदि किसी का आपको लेना है तो वो लेना पड़ेगा। मतलब ये आपको सारी जो गुण है आपको सिखाना पड़ेगा। और लास्ट में आता है कम्युनिकेशन। कम्युनिकेशन ये जो है, देखिए होता है कि बिजनेस में आप जो होते हैं आपके ऊपर अपलाइन होती है और नीचे आपकी डाउनलाइन होती है। तो अपलाइन और डाउनलाइन से आपको कम्युनिकेट करना बहुत ज़रूरी है यहाँ पर। और सबसे ज़्यादा आपकी जो अपलाइन जो है आपका मेंटर होता है, ठीक है, वो आपका स्पॉन्सर होता है, तो उन्हें आपको उनकी जो काउंसलिंग आपको लेना बहुत ज़रूरी है वहाँ पर। वो इसलिए कि यदि उनसे जो गलती हो चुकी है, उनकी जो एक्सपीरियंस आ गए हैं, तो वो जब आप उनसे कम्युनिकेट करोगे या जो भी नए लोग प्लान बताने जाएंगे या फिर जो भी प्रोडक्ट के बारे में जानकारी देंगे, हो सकता है आपसे गलती हो सकती है, तो वो गलती हमसे ना होए। क्यों कि यदि आप कम्युनिकेशन आप अपने अपलाइन से कम्युनिकेशन करोगे, उनकी बातें सुनोगे, तो उनकी जो अनुभव है, उनकी जो मिस्टेक्स हुई है उसके पास्ट में, तो वो हमेशा हमारे साथ शेयर करते हैं और वही गलतियों को हम आगे दोहराते नहीं है। इसलिए ये सब बातें जो है कम्युनिकेशन, प्रॉपर कम्युनिकेशन बहुत ज़रूरी होते हैं। लोगों से कम्युनिकेशन करना ज़रूरी है, उनका टाइम देना और उनको सही समय पर उनको प्रेजेंट होना या जो भी माध्यम से आप उनसे कम्युनिकेट करना बहुत ज़रूरी है। तो ये इस तरह से टीचेबिलिटी, अकाउंटेबिलिटी और कम्युनिकेशन ये इस बिजनेस में बहुत ज़रूरी है और ये आपके सक्सेस के मूल मंत्र होते हैं। थैंक यू एंड बैक टू द होस्ट। थँक्यू सर, थँक्यू सो मच. तिन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यांनी आपल्याला व्यवस्थितपणे सांगितलं की कशा प्रकारे या 9 कोर स्टेपच्या माध्यमातून आपण आपला व्हॉल्यूम क्रिएट करू शकतो, त्यानंतर आपलं मेंटल ॲटिट्यूड आपण कशा प्रकारे स्ट्रॉंग करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही आपली कशा प्रकारे होऊ शकते. त्यानंतर आपलं शेवटचं सेगमेंट आहे मित्रांनो की 3 कार्डिनल रूल्स. आपण बघितलं की या व्यवसायामध्ये आल्यानंतर कुठल्या गोष्टी करायच्या तसंच कुठल्या गोष्टी नाही करायच्या हे आपण आता बघणार आहोत. आणि त्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करत आहे रवींद्र सर यांना. सो प्लीज हेल्प मी वेलकम रवींद्र सर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र दाभाडे. बाय प्रोफेशन मी गव्हर्नमेंट जॉब करतो आणि सोबत जगातला हा सुंदर असा बिझनेस माझ्या परिवारासह मी पॅशनेटली बिल्ड करतो. आज ब्रीटने माझ्याकडे 3 कार्डिनल रूल्स याच्याबद्दल माहिती सांगण्याची जबाबदारी दिलेली आहे. मित्रांनो, कार्डिनल्स याचा अर्थ होतो की म्हणजे हार्टशी रिलेटेड. तर हे जे रूल्स आहेत ते आपले हार्टशी रिलेटेड आहे आणि आपल्याला हा जर बिझनेस लॉंग लाईफ डेव्हलप करायचा असेल तर आपल्याला बाय हार्ट हे रूल्स जे आहेत ते फॉलो करावे लागतील. आणि याच्यामधला पहिला जो रूल आहे तो आहे चेक युअर अपलाइन. मित्रांनो,
ह्या बिझनेसमध्ये आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये अनेक आयडियाज असतात, आपण एक्साइटेड असतो बिझनेसच्या संदर्भामध्ये आणि मग अशा वेळेला काय होतं की आपल्याकडून काही चुका होत असतात आणि हा बिझनेस जर आपल्याला कमी एफर्टमध्ये आपला टाईम वाचवायचा असेल आणि चांगल्या प्रकारे जर बिझनेस आपल्याला डेव्हलप करायचा असेल तर आपल्या अपलाईनला जी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा जर करत असं आपण तर आपल्या अपलाईनला आपण चेक केलं पाहिजे किंवा त्यांना विचारलं पाहिजे किंवा प्रॉडक्टचा पहिला डेमो असेल, आपल्या एखाद्या नवीन प्रॉस्पेक्टशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, अशा वेळेला काय असतं की आपली जी अपलाईन आहे ते आपल्यापेक्षा या बिझनेसमध्ये अनुभवी आहेत. आपण ज्या मार्गाने चाललो बिझनेसच्या त्या मार्गाने ते डोळे लावून 1000 वेळा त्यांचा प्रवास झालेला आहे आणि मग त्या बिझनेसमधले सगळे जे अपडाऊन्स आहेत ते आपल्या अपलाईनला निश्चित माहीत आहेत आणि म्हणूनच आपण कुठलीही गोष्ट करताना आपल्या अपलाईनला विचारलं पाहिजे आणि त्याच्यातून आपले एफर्ट्स कमी होतील, आपल्याला टाईम वाचेल. आणि दुसरा जो 3 कार्डिनल रूल्स मधला दुसरा जो रूल आहे तो आहे डोंट पास निगेटिव्ह टू युअर डाऊन लाईन अँड क्रॉस लाईन. मित्रांनो, ह्या बिझनेसमध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला बिझनेसमध्ये अनेक अपडाऊन्स होणार आहेत. आपल्याला काही चांगले अनुभव येतील, काही वाईट अनुभव येतील आणि मग हे जे अनुभव आहेत ते आपण कोणाशी शेअर करायचे, तर हे अनुभव जे आहेत आपले ते आपल्या अपलाईनशी शेअर करायचे आहेत. आपली अपलाईन या बिझनेसमध्ये आपल्या पॅरेंटल रोल निभावत असते, म्हणजे आपली पॅरेंट्सचा रोल जो असतो. लहान मुलाला एखादा प्रॉब्लेम आला तर लहान मुलगा कोणाला सांगतो, तर त्याच्या पॅरेंटला सांगतो. आणि त्याच प्रकारे आपल्याला ह्या बिझनेसमध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला जे काही अडचणी येतील ते आपल्या डाऊनलाईनला नाही सांगायच्या. आपण 1000 गोष्टी पॉझिटिव्ह सांगतो आणि एखादी गोष्ट जर निगेटिव्ह सांगली तर त्या 1000 ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात आपल्या त्या ध्यानात राहत नाहीत, पण आपण एक निगेटिव्ह जी गोष्ट असते शेअर केलेली ती लगेच ती ध्यानात राहते. आणि क्रॉस लाईन्स या बिझनेसमध्ये आपण आपल्या कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या बिझनेसच्या रिलेटेड शेअर करायचे नाही. आणि आपण जर निगेटिव्ह गोष्टी आपल्या डाऊन लाईनसोबत किंवा आपल्या क्रॉस लाईनसोबत जर शेअर केल्या तर आपल्या बिझनेसचं नुकसान आपण आपल्या स्वतःच्या हाताने करणार आहोत. म्हणून आपल्या कुठल्याही अडीअडचणी असतील, बिझनेसमधले अपडाऊन्स असतील, ते आपल्या केवळ अपलाईनलाच आपण सांगायचे आहेत. आपल्या क्रॉस लाईनमध्ये कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी आपण शेअर करायच्या नाही. आणि तिसरा जो कार्डिनल रूल आहे तो आहे डोंट मेस अप anyone's ego, money and spouse. बघा मित्रांनो, याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो आहे इगो. प्रत्येकाला आपला एक इगो, अहंकार म्हटल्यापेक्षा आपण त्याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणूया. प्रत्येक व्यक्तीला आपला एक सेल्फ रिस्पेक्ट असतो आणि आपण जेव्हा बिझनेसमध्ये येतो तेव्हा आपण बिझनेसशी रिलेटेड असे प्रश्न किंवा जे आपल्याला आपल्या क्षेत्रातले नाहीत असे प्रश्न विचारायला नको. तुमची पिन कोणती आहे, तुमचे प्रॉडक्ट सेल कसं आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपण इतरांना विचारायचे नाहीत. किंवा तुमचा ड्रेस कसा, अशा प्रकारचे कुठलेही कॉमेंट की ज्यांनी दुसऱ्याचा इगो हार्ट होईल अशा प्रकारचे कुठलेही कॉमेंट्स आपण करायचे नाही. त्यानंतरचा दुसरा जो आहे तो मनी. आपला बिझनेसच मित्रांनो कॅश अँड कॅरीचा बिझनेस आहे. तर आपण आपल्या अपलाईनकडून एखादं प्रॉडक्ट जेव्हा नेतो तेव्हा ते प्रॉडक्ट आपण ध्यानाने त्यांना आपण ते वेळेच्या आतमध्ये आपण त्यांना परत केलं पाहिजे. किंवा पैशाचा जरी इश्यू असेल, म्हणजे एखाद्याकडून आपण त्या पैसे घेतले असतील तर ते त्यांना वेळेच्या आत आपण त्या अपलाईनला आपण ते परत केले पाहिजेत, कारण हा आपल्या विश्वासाशी रिलेटेड मुद्दा आहे. आणि तिसरा आहे की मित्रांनो, हा बिझनेस आपला फॅमिली बिझनेस आहे. म्हणजे लेडीज जेंट्स आणि म्हणजे फॅमिलीसह आपण हा बिझनेस करणार आहोत. तर मग काही गोष्टी आपण याच्यामध्ये पथ्य पाळले पाहिजेत की जेंट्सने जेंट्सशीच कम्युनिकेशन केलं पाहिजे. व्हॉट्सअप चॅटिंग जेंट्ससोबतच झाली पाहिजे. आपल्या बिझनेसमध्ये ज्या लेडीज आहेत त्या लेडीजशी आपण रिस्पेक्टफुल ताई किंवा अशा प्रकारचं संबोधन करूनच बोललो पाहिजे. कारण ह्या बिझनेसमध्ये ज्या म्हणजे ब्रीड सिस्टीममध्ये लेडीजला ह्या बिझनेसमध्ये एवढं रिस्पेक्टफुल म्हणजे हा बिझनेसमध्ये लेडीजला जेवढा रिस्पेक्ट मिळतो, मला नाही वाटत की अन्य कुठल्याही बिझनेसमध्ये लेडीजचं रिस्पेक्ट या प्रकारे होत असेल. तर हे 3 जर रूल्स म्हणजे 3 कार्डिनल्स रूल्स आपण जर चांगल्या प्रकारे फॉलो केले तर निश्चितच आपल्या बिझनेस डेव्हलप होण्यासाठी मदत होईल. थँक्यू अँड बॅक टू द होस्ट.
हॅलो नमस्कार मित्रांनो, नाव आहे केतन राऊत, बाय प्रोफेशन गव्हर्नमेंट जॉब करतो, त्यासोबत जगातील सुंदर असा व्यवसाय माझ्यापर्यंत मोठा करत आहे. ओके, तर आपण सगळ्या हॉलची एक्साइटमेंट चेक करूया. सो आर यू एक्साइटेड? येस. आर यू फायर्ड अप? ओके, आज तुम्ही घरी बसून जरी हा वर्कशॉप अटेंड करत असाल तरी तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी, तुमची जी एक्साइटमेंट आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. ओके, सर्वात प्रथम मित्रांनो, आजची होस्ट आणि आजचे गेस्ट या सर्वांसाठी इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आज ज्या लोकांनी टॉपिक घेतले त्याच्यामध्ये जर होस्टिंग असेल निकिता दादांनी घेतली, त्याच्यानंतर प्लॅन दिला दाभाडे सरांनी, त्याच्यानंतर प्रोडक्ट बुक कव्हर केलं मोनिकाताईंनी, त्याच्यानंतर डेमो दिला ज्योतिताईंनी, त्याच्यानंतर 9 core मध्ये जे पहिले 3 आहेत ते दिले आपल्याला विनोद सरांनी, त्याच्यानंतर 4, 5, 6 दिले आपल्याला वंदनाताईंनी, त्याच्यानंतर जे 7, 8, 9 आहेत ते कव्हर केले सुंग सरांनी, आणि जे लास्ट आहेत ती गाडी लूज ते आपल्याला दाभाडे सरांनी खूप छान प्रकारे आणि सर्वांनी आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते खूप छान प्रकारे उत्कृष्ट प्रकारे आपल्यासमोर सादर केलं आहे मित्रांनो. ओके, तर बघा मित्रांनो, आजचा जो माझा टॉपिक आहे मित्रांनो तो आहे कम्फर्ट झोन. बरोबर, आता कम्फर्ट झोन आपल्याला किती डेंजरस आहे आपण मी त्यावर तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे. बघा, लास्ट वीकमध्ये आपल्याला राहुल सरांनी सांगितलं होतं असोसिएशनचं महत्त्व. आपण जर असोसिएशनमध्ये असलो तर किती फायदे आपल्यामध्ये, परंतु जर आपण असोसिएशनमध्ये नसलो तर काय होते, आपण बाय डिफॉल्ट कम्फर्ट झोनमध्ये जातो. तर कम्फर्ट झोनमध्ये गेलं तर काय असते, कम्फर्ट झोन म्हणजेच काय मित्रांनो, तिथे आपण आपल्या स्वतःला सेक्युअर फील करतो आणि काय होते तिथे आपल्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्या ह्या कंट्रोलमध्ये आहे. बरोबर आहे, परंतु जर तुम्हाला व्यवसाय ग्रो करायचा आहे तर तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर निघणं हे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. तर त्याचे कम्फर्ट झोनचे काही 3 प्रकार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यातला जी पहिली स्टेप आहे मित्रांनो, तर ती आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला जर बाहेर निघायचं आहे तर ती आहे मित्रांनो फिअर झोन. तर फिअर झोन म्हणजे ही सर्वात डेंजर झोन आहे मित्रांनो. डेंजर झोन म्हणजेच काय, याच्यामध्ये बघा याच्यात पण 3 पॉईंट्स आहेत. त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो आहे बी अफेक्टेड बाय अदर्स ओपिनियन्स. म्हणजे काय, आपण लोकांचे जे लोक आपल्याला ते सल्ले देतात त्याचे आपण प्रभावात त्याचा बळी पडतो आपण. म्हणजेच काय, जेव्हा आपण लोकांना बिझनेस सांगायला जातो ते आपल्याला काय सांगतात की नेटवर्क मार्केटिंग चालत नाही, हे प्रोडक्ट काम करत नाही, असा काही बिझनेस नसतो, तर काय होते आपण ते सल्ले ऐकतो. मग सल्ले ऐकल्यामुळे काय होतं मित्रांनो, तिथे दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, तो दुसरा पॉईंट आहे तो आहे लॅक ऑफ कॉन्फिडन्स. म्हणजेच काय, तिथे आपला आत्मविश्वास खचला जातो मित्रांनो. खचला जातो म्हणजेच काय की आपला स्वतः विश्वास राहत नाही, आपण बिझनेस करू शकू का, लोक ऐकत नाही, लोक हे म्हणतात, मग आपण अनेकांना विचारतो आणि त्याचा बळी पडतो, आपला विश्वास तिथे कमी होतो. तिथे तिसरा पॉईंट आहे मित्रांनो, तिथे तिसरा पॉईंट आहे फाइंड एक्सक्यूज. आपण काय करतो तिथे कारण शोधायला लागतो. म्हणजेच काय, जर आपल्याने एखादी मीटिंग कंडक्ट केली आहे, त्यांनी आपल्याला बोललं तर आपण कारण द्यायला सांगतो. तिथं एखादं फंक्शन आहे तर आपण कारण सांगतो, माझ्या घरी पाहुणे आले, मला ऑफिसचं काम निघालं, एन नंबर्स ऑफ कारण आहे मित्रांनो. आपण त्या कारणांचा बळी पडतो आणि आपण हा बिझनेस ग्रो करू शकत नाही. परंतु तुम्हाला जर बिझनेस ऍक्च्युअली ग्रो करायचा आहे तर तुम्हाला त्या फिअर झोन मधून जम्प करून की तिसरे जो झोनचा प्रकार आहे तो मित्रांनो आहे लर्निंग झोन. दॅट इज खूप इम्पॉर्टंट आहे तो लर्निंग झोन. लर्निंग झोन मध्ये काय आहे, जेव्हा तुम्ही लर्निंग होत जाता तर सर्वात तिथे तुम्हाला अगोदर तो तुमचा एक्सटेंड झोन असतो मित्रांनो, तो तुम्हाला मोठा करावा लागतो. म्हणजेच काय, तिथे तुम्हाला ऑलवेज शिकायसाठी रेडी राहावं लागेल. तुम्हाला ब्रिडचे जे रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला जर बिझनेस ग्रो करायचा आपल्याला तुम्हाला सांगितले त्याच्या रिक्वायरमेंट आहे, त्यासाठी तुम्ही ऑलवेज रेडी राहायला पाहिजे. म्हणजेच काय, ती तुम्हाला अनेक गोष्टी शिकाव्या लागतील मित्रांनो. म्हणजे तिथे दुसरा पॉईंट काय आहे मित्रांनो, अक्वायर्स न्यू स्किल्स. म्हणजे तुम्हाला तिथे नवीन कौशल्य शिकावं लागेल. आता नवीन कौशल्य शिकायचं म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला तिथे बिझनेससाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला बऱ्याच लोकांशी बोलायला आवडत नाही मित्रांनो, तुम्हाला ते शिकावं लागेल. तुम्हाला बिझनेस प्लॅन शिकावं लागेल, तुम्हाला प्रोडक्ट डेमो देणं शिकावं लागेल, तुम्हाला काउन्सिलिंग शिकावं लागेल मित्रांनो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्माईल देणं शिकावं लागेल मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला अप्रिशिएट करणं शिकावं लागेल. आता अप्रिशिएट करणं ही काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. लोकांचं आयुष्य निघून जाते परंतु लोक अप्रिशिएट करू शकत नाही मित्रांनो. आणि आपला हा एक मात्र असा प्लॅटफॉर्म मित्रांनो जिथे फक्त आपण भरभरून लोकांना अप्रिशिएट करतो मित्रांनो. ओके, तर काय होईल जेव्हा तुम्ही अप्रिशिएट करता आणि किंवा लोक हे स्किल जेव्हा डेव्हलप करता तर तिथे तिसरी स्टेप तुम्हाला निर्माण होईल, ती आहे डील विथ प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस. म्हणजे काय, तुम्हाला चॅलेंजेसना सामोरं जावं लागेल. बघा, तुम्ही बिझनेस करा की नका करू, चॅलेंजेस आणि समस्या हे तुम्हाला बाय डिफॉल्ट येणारच आहे. तुम्ही बिझनेसमध्ये राहा की नका राहू, परंतु तुम्ही विचार करा मित्रांनो, जेव्हा तुमच्याकडे ह्या सगळ्या स्किल आहे, सगळे टूल्स आहे, तुमचं माइंडसेट एकदम ओके आहे, तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीतून बाहेर पडत आहात, तर लोकांनी तुम्हाला कितीही नाही म्हटलं बिझनेससाठी, कितीही रिजेक्शन आले तर तुम्ही ते बाय डिफॉल्ट म्हणजे तुम्ही पचून घेसाल आणि बिझनेस समोर ग्रो करणार. तर जेव्हा तुम्ही लर्निंग झोनमध्ये ह्या गोष्टी सातत्याने करत राहाल तर बाय डिफॉल्ट तुम्ही जी 4थी स्टेप आहे मित्रांनो, दॅट इज ग्रोथ झोन. ती आहे 4थी स्टेप. तुम्ही बाय डिफॉल्ट त्या ग्रोथ झोनकडे टर्न होता. त्या ग्रोथ झोनमध्ये पण मित्रांनो 4 पॉईंट आहे. त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो आहे फाइंड पर्पज. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला जो पर्पज आहे तुमचा लाईफचा तो तुम्हाला शोधावा लागेल की हा बिझनेस मी का करायला पाहिजे, मी हा बिझनेस का करत आहे. जेव्हा तुम्ही हा पर्पज शोधसाल तो फाइंड आउट होईल, तुमच्या समोर येईल, त्यासाठी त्याच्यावर तुम्ही काम करायला लागणार मित्रांनो. काम करसाल त्यांनी काय होईल, काम करता करता इथे जी सेकंड स्टेप आहे मित्रांनो ती आहे कॉन्कर्ड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय, तुमचे जे उद्दिष्ट आहे मित्रांनो त्याला तुम्ही जिंकायला लागता. बरोबर आहे, ते तुम्हाला जे तुम्ही उद्दिष्ट बघितलं होते, तुमचं ध्येय होते त्याला तुम्ही पूर्ण करायला लागतं मित्रांनो. परंतु असं कधी होईल का की तुम्ही उद्दिष्ट पूर्ण केलं आणि तुम्ही थांबून असाल,
लाईफमध्ये आपले एक उद्दिष्ट कमी झालं तर आपलं बाय डिफॉल्ट एक नवीन उद्दिष्ट तयार होते मित्रांनो. तिथे आपला तिसरा पॉईंट येतो मित्रांनो, सेट अ गोल. म्हणजेच काय, आपल्याला नवीन गोल बनवायचा आहे इथे. बरोबर आहे. मी राजन अरेन सरांच्या सिटीमध्ये नेहमी ऐकतो. राजन अरेन सर आपल्या सिटीमध्ये नेहमी सांगतात की लाईफ इज अ प्रोसेसिंग ऑफ सेटिंग अ गोल देन अँड अचिव्हिंग द गोल अँड देन सेट द गोल. म्हणजे तुम्हाला गोल अनेक वेळा बनवायचे मित्रांनो. कारण की आपण या बिझनेसमध्ये मित्रांनो फक्त सिल्वर किंवा प्लॅटिनमसाठी आलेलो मित्रांनो. आपल्याला डायमंड जायचं, आपल्याला क्राऊन जायचं मित्रांनो. कारण आपल्याला रॉयल्टी इन्कम कमवायची मित्रांनो. पिढ्याला आपल्याला इन्कम द्यायचं मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही 3 स्टेप कंप्लीट करता, या सगळ्या झोन जेव्हा तुम्ही क्लिअर करता, त्या ग्रोथ झोन मधली जी लास्ट झोन आहे मित्रांनो, जो लास्ट स्टेप आहे, पॉईंट आहे, तो फार इम्पॉर्टंट मित्रांनो. दॅट इज लिव्ह युअर ड्रीम. तुम्ही तुमचे स्वप्न मित्रांनो जगायला लागता. आतापर्यंत तुम्ही स्वप्न बघितले होते, पण या स्टेपमध्ये तुम्ही तुमचे स्वप्न जगायला लागतं मित्रांनो. म्हणजे तुम्ही बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर जे स्वप्न पाहून बिझनेसमध्ये एंट्री केली किंवा बिझनेस सुरू करताना त्या जर्नीमध्ये तुम्ही जे स्वप्न बघितले ते तुम्ही ॲक्च्युअलमध्ये फील करता, जगायला लागताय, तेव्हा मित्रांनो तुमच्या पुढे आयुष्याचा हा सार पूर्ण होतो मित्रांनो. आणि अशा प्रकारे झोनचे प्रकार आहे मित्रांनो. फक्त इथे काळजी घ्यायची मित्रांनो. आता जशी पॅन्डेमिक सिच्युएशन सुरू आहे, कोरोना सुरू आहे, इथे बऱ्याच जणांचा बिझनेस खालीवर होऊ शकतो. परंतु आपल्याला काहीतरी बाळगायची मित्रांनो की तुम्हाला आपल्या या ग्रोथ झोनमधून लर्निंग झोनपर्यंतच राहायचं आहे. लर्निंग झोनच्या बॅक साईडला म्हणजे फिअर झोन किंवा कम्फर्ट झोनमध्ये मुळीच जायचं तुम्हाला. ऑलवेज तुम्हाला लर्निंग झोनमध्ये राहायचं मित्रांनो. सो अशा प्रकारे झोनचे प्रकार मित्रांनो. सो विथ दिस आजचा वर्कशॉप मी इथेच क्लोज करतो आणि पुढचा वर्कशॉप याच ठिकाणी याच वेळेला राहील. आणि सो गो सेफ अँड स्टे सेफ. थँक्यू.